RTE ॲडमिशन 2026-27. तर ज्याही पालकवर्गांना 2026-27मध्ये आपल्या पाल्याचा जर नंबर RTEमध्ये लावायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी RTEकडून एक डॉक्युमेंट लिस्ट आहे, म्हणजे एक जी नोटिफिकेशन आहे ती PDF आपल्यापर्यंत आलेली आहे. तर त्या PDFमध्ये नेमकी कोणकोणती अपडेट दिलेली आहे आणि कोणत्या पालकांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण की येत्या काही दिवसामध्ये म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत RTE ॲडमिशन प्रोसेस 2026-27 ही सुरू होणार आहे. तर बघू शकता RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27. प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. सर्वात पहिली लाईन RTEकडून काय सांगण्यात आलेली आहे बघू शकता. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही आजच्या तारखेमध्ये सुद्धा रेडी करू शकता. कारण की तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तर फॉर्म भरायच्या अगोदर तुमचे हे डॉक्युमेंट्स रेडी असले पाहिजे. त्यानंतरची कोणतीही डॉक्युमेंट्स स्वीकारल्या जाणार नाही. यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स अगोदरच सांगितलेले आहे. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे. म्हणजे A to Z बालक जे असेल त्यांना हे डॉक्युमेंट्स, हे जे 3 डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहे. आणि हे संपूर्ण जेवढे विद्यार्थी RTEमध्ये फॉर्म भरत असेल त्यांना हे डॉक्युमेंट्स लागणारच आहे. आता यामध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहे. तर बघू शकता. तर वंचित गटातील जेवढेही बालक असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जसे की यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजे OBC आणि SBC. याचा अर्थ असा आहे की जेवढेही पालकवर्ग असेल ते जर कास्टमध्ये येत असेल, कोणतीही कास्ट असो तुमची, SC असो, ST असो, VJमध्ये कोणती असो, NTBC कोणतीही कास्ट असो तुमची, जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच. आणि कास्ट सर्टिफिकेट कोणाचे लागणार हे सुद्धा क्लिअर असलं पाहिजे. तुम्ही बालकाचे तर कास्ट सर्टिफिकेट काढलेले नसेलच, कारण आपण एवढ्या लहान वयामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढत नाही. परंतु पालकांचे म्हणजे फक्त बाबा म्हणजे फादरचे कास्ट सर्टिफिकेट चालेल, इथे मदरचे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा चालणार नाही. म्हणून मुलाच्या किंवा मुलीच्या वडिलांचे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि कास्टचा फायदा घेऊ शकता. यामध्ये संपूर्ण पालकांचे डाऊट्स क्लिअर झाले असेल. त्यानंतर दिव्यांग बालक असेल, कोविड असेल, यामध्ये अनाथ बालक असेल, यामध्ये जेही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल, तुम्ही फॉर्म भरत असताना जर ते रिझर्वेशन घेत असाल तर तुम्हाला त्या प्रकारचे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे RTEला द्यावे लागेल. त्यानंतर बघू शकता उत्पन्नाचे जोही दाखला आहे हा सुद्धा लागणार आहे. आणि यामध्ये उत्पन्नाचा दाखला कोणकोणत्या जी कॅटेगरी आहे त्यांना लागणार आहे. जेवढे कास्टमध्ये असेल त्या कास्टवाल्यांना उत्पन्नाचा दाखला 2025पर्यंत मागण्यात आलेला नाही आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढेही पालकवर्ग कास्टमध्ये असेल ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट दिलेली असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यात आलेला नाही आहे. परंतु जे पालकवर्ग ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल, EWSमधून फॉर्म भरत असेल, त्या पालकवर्गांना 1 लाखाच्या आतमधला म्हणजे 1 लाखच्या आतमधला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल, ते सुद्धा तहसीलदाराचे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवू शकता तुम्ही. तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 1 वर्षासाठी लागू असेल. तो एक्सपायर जरी झाला तुम्ही आता काढलेला तरी तो तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर बघू शकता दिव्यांग बालक असेल, तुम्ही अगोदर सांगितलं की तुम्हाला त्याबद्दलचे पुरावे द्यावे लागेल जर काही प्रॉब्लेम असेल तर. त्यानंतर यामध्ये अजूनही आहे जे हे पॉईंट दिलेले आहे, जसं कोविडमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता. अनाथवाले अनाथचं सर्टिफिकेट देऊ शकता. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. घटस्फोटित असल्यानंतर जेही तुमच्याकडे प्रूफ असेल, जसे की डॉक्युमेंट देऊ शकत नसाल तर तुम्हाला घटस्फोटाबद्दल जेही डॉक्युमेंट्स असेल ते द्यावे लागेल. अशाबद्दल संपूर्ण जी लिस्ट आहे हे आहे. आणि यामध्ये विधवा महिला असतात काही, त्यांच्यासाठी सुद्धा जे डॉक्युमेंट्स आहेत जसे की पतीचं मृत्यूपत्र वगैरे हे तुम्हाला द्यावं लागेल. आधार कार्ड, जर कोणाकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही जे अप्लाय केलेलं असेल त्याबद्दलचं जे रिसिप्ट असते आपल्याकडे ते सुद्धा चालेल, परंतु तुम्ही आधार कार्ड काढा. जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये यामध्ये डॉक्युमेंट सांगितले जसं की तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, ग्रामपंचायत आहे, महानगरपालिका आहे, तिथून काढलेलं तुम्ही जेही बर्थ सर्टिफिकेट आहे ते देऊ शकता. यामध्ये रहिवाशाचे सुद्धा पुरावे दिलेले आहे. यामध्ये रेशन कार्ड कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बाकीचे जेही डॉक्युमेंट्स आहे
ते सुद्धा यामध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जो 11 महिन्याचा भाडे करारनामा आहे, जेही पालकवर्ग भाड्याने राहत असेल त्यांना भाडे करारनामा द्यावा लागतो आणि तो सुद्धा रजिस्टर पाहिजे आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाचा रजिस्टर भाडे करारनामा लागते। अशाबद्दल डॉक्युमेंट लिस्ट आहे। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा। बाकीच्या ज्याही अपडेट आहे आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरू राहतात। तर RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। फॉर्म फिलअपची सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।